पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। हे मंगळसूत्र तिच्या गळ्यात घालायचं आणि तिला बायको करून घ्यायची। किती दिवसांनी स्पष्ट बोलू शकतील ते? असं नक्की नाही सांगता येणार आपल्याला, पण तू एकदा आवाज ऐकलायस ना, मग परत ऐकशील नक्की। एकदा त्या शक्तीने वाड्यात प्रवेश केला की तिला कैद करणं सोपं जाईल माझ्यासाठी। वाड्यात जाण्याचा मार्ग, एका पवित्र आत्म्याचा आधार। आता ही पावलंच मला वाड्यात नेतील। नाना, तुम्हाला मारायला आली आहे मी। शरू, तुझे पाय पुसून द्यायला तू लहान आहेस का ग? ओले पाय घेऊन घरभर कशासाठी नाचायचंय? त्या ताराला सगळं स्वच्छ करायला लागतंय ना आता। पावलाचे ठसे मागे राहते तर सॉरी रे, चुकून आले ना। बाय द वे, तुझ्या एक गोष्ट लक्षात येते का? तू माझ्या पायावर पाणी घातलंस आणि आता पाय पुसून देतोयस। माझा लाड डे आज। लाड डे वगैरे काही नाही, तू स्वतःचे लाड पुरवून घेतेस। आणि ऐक, अंगात काहीतरी घाल, खूप गारठा आहे बाहेर, जा। हातला ठसा पहिली पुसला पाहिजे। कोण आहे ती शक्ती? कोणाचा आहे तो आत्मा? चेहरा नाही दिसला, पण कोणतरी ओळखीचं वाटतंय। मागच्या जन्मीची हौस पेटली नाही की काय? ताराने पावलांचे ठसे पुसायच्या आधी मला आत शिरलं पाहिजे। ही संधी गमावता कामा नये। हिने जर पावलं पुसली तर मला आत जाता येणार नाही। काहीतरी बिनबिनला। मालक, डाकले मालक, वाड्याचं माग काढून कोणतरी शिरलंय आत। आता मला बिनबिनला काहीतरी वाईट घडणार आहे। बोलावणं धाडायच्या आधीच आलीस होय? ठीक आहे, वासनांच्या या वाड्यात तुझं स्वागत आहे। सावध राहायला पाहिजे। आता शिवलं मला कोणतरी, चटका बसला असा। अदृश्य कोणतरी। तारा, काय बडबडतेस तू? अदृश्य आहे असंही म्हणतेस, चटका लागलाही म्हणतेस, काय चाललंय काय तुझं? कुणी वाड्यात आलं की मला चावू लागतीच। नशिबाची रेषा आखली पाहिजे अंगणात। वला वला वाड्यात हिसावलं। हे परत एकदा असंबद्ध बडबड करायला लागले। राहू दे, करतो मी ते।
वाड्यात आलीच आहेस, उड्यात सुद्धा येशील, सुटणार नाहीस तू. पाहिलं, हे असं अर्धवट काम आहे. हे फडकं इकडेच आहे, वाळत कोण घालणार? जी तारा सुद्धा ना, आता बादलीला हात लागल्यानंतर असा झटका बसला, स्टॅटिक करंट असूच शकतो ना. पण म्हणून अदृश्य शक्ती आलीये, भूत आलंय, काय आहे? जाऊ द्या ना, काही लोकांना छोट्या छोट्या गोष्टींची वाटते भीती. तुम्ही कपडे वाळत घालायला इथे एक दोरी का नाही बांधून घेत? हो हो हो, बांधायचीच आहे, नाहीतर तिला वाटेल की इकडे कोणीतरी बसलंय आणि आपण त्यांच्या अंगावर घालतोय वाळत कपडे. तुमचा विश्वास नाहीच आहे ना देवावर, भूतांवर? अजिबात नाही. हो, पण तुम्ही काय विचारता? काही नाही, असंच. सॉरी, नानांमुळे तुम्हाला उशीर झाला असेल ना. चला चला, मी ड्रॉप करतो तुम्हाला लगेच. नाही नाही, नको, मी जाईन. अहो नाही, सॉरी सॉरी, म्हणजे मला म्हणजे तुम्ही लगेच निघा असं म्हणायचं नव्हतं. ते खरं तर मी मोबाईल चार्ज करून गेले तर चालेल का? इतक्या फॉर्मल काय होत आहे तुम्ही? द्या, मी चार्जिंगला लावतो. इट्स ओके. बाबा, हा, बघ ना, त्या तारा मावशींनी आजही पेजच केलीये. मला बोर होतंय, रोज रोज तेच काय जेवायचं. तू सांग ना काहीतरी वेगळं करायला. पण त्यांना कशाला सांगायचंय? आपणच करूयात ना मस्तपैकी जेवण, चमचमीत. भजी चालतील? चालेल, चमचमीत भजी. नाही, मी काय म्हणतो, आपल्याकडे भरपूर भाज्या आहेत. मी असं म्हणतो की आपण वरण भात भाजी पोळी सगळंच करूयात. चालेल. तुम्ही जेवायला थांबा. बरं, चालेल. चमचमीत खायला दोघींना यावंय. मदत करणार आहात ना? हो. पळशील, पळून पळून मग दमशील. दमलीस की बरोबर सापडशील. इथली एक एक गोष्ट मला माझी आठवण करून देते. आजपासून ही माझी रूम. ए नाही रे, ही माझी रूम. अरे काय आहे? नको ना यार. आता वाटतंय शेफ. गप, पीठ नको वाया घालू. ओके, सॉरी सॉरी. ह्याच्यात घाल. अरे मारी ना आता. पीठ भिजवताना घ्यायची काळजी, पण त्याआधी साहित्य आणि कृती. तुला साधा क्रमही लक्षात नाहीये. काय मुलगी आहेस ग तू? ठीक आहे ना बाबा, किती दिवसांनी स्वयंपाक करतेय. नंदा, ए नंदा, नंदा, काय ग करतेस? अरे वा, पिठाची वगैरे सगळी तयारी करून ठेवलीस. छान, गुणी आहे माझी पोर. खूप मोठी हो बाळा. बर, तू बस आता, मी करते बाकीचं. ठीक आहे, मी थोडा वेळ अभ्यास करून घेते. कर, हो कर. हुशार आहेस तू, मोठी सायबीण होशील. अंतू, सायबीण होणार? तू खूप मोठी ढ आहे, ढ. ए आई, बघ ना ग, कसा
चिडवतो मला. थांब, मी ना मोठी डॉक्टर आहे आणि डॉक्टर झाल्यावर पहिले इंजेक्शन येणार देणार, मग बस रडत. पहिले मला तर पकड. नाना हजारदा विनवणी करूनही तुम्हाला हवं तेच तुम्ही केलं. मला जीवानीशी मारून काय मिळवलं नाना? घार कधी स्वतःच्याच पिल्लावर घालते का? पण तुम्ही तेही केलं. पण आता मी तुम्हाला सोडणार नाही. बापाच्या नात्याला कलंक आहात तुम्ही नाना. अरे काय झालं? काय झालं? काय होतं? चूल. बस. हो हळूहळू. बस. शांत. तू चुलीकडे बघू नकोस, काही नाही होणार, मी आहे, डोंट वरी. शर्वरी, तू एक काम कर ना, जरा तारा कुठे आहे बघून ये ना. हो. तारा मावशी. सॉरी. स्वयंपाक करायच्या वेळेस कुठे गेली ही? बाबा काय? एक काम कर, कुठे आहे ते बघूनच येतेस का एकदा? मी करते स्वयंपाक. नाही नको, मी अगं मी चांगलं करते जेवण. नाही मिळेल, बाबा करतो मॅनेज. अगं मी घरी करते तसं इथे करीन. हा करू दे त्यांना. तुला बरं वाटतंय ना बाबा? कावल्याच्या घरट्यात घोबडाचा पंख, वाड्याच्या वेशीला मारलाय डंख, हातावरच्या रेषा अंगणात कशा दिसतात, मोडक्या झाडाला पानं कशी फुटतात. अडवणुकीच्या रेषा आखते म्हणजे मी इथेच अडकणार. मला बाहेरही जाता येणार नाही आणि आतही राहता येणार नाही. मला काहीतरी केलं पाहिजे. या विविध पदार्थांच्या घमघमाटासोबत घरच्या रेसिपीजमुळे तुमच्या सर्वांचं खूप स्वागत. आजच्या आपले स्पेशल गेस्ट आहेत विभावरी घोलप. तर मॅम सांगा, तुम्ही आज कुठली रेसिपी करणार आहात? हे टीव्हीवर दिसणार आहे का? असं गोंधळतंय काय? अहो आमचा अँकर खोळंबलाय, पटकन बोला ना. तुम्हाला माहिती का, आम्ही दोघं जण असा टाइमपास करत असतो. आम्ही दोघं वेडे आहोत. हो, आम्ही खूप वेळ आहोत. सांगा ना, कुठली रेसिपी करताय? आज मी तुम्हाला दाखवते चुलीवरती वरण भात कसा करतात. आता सगळ्यात आधी आपल्याला लागणार आहेत सरपणाची लाकडं. हा, एक काम करा, तुम्ही कधी जन्म घेतला तेव्हापासून सुरू करायचं का आपण? म्हणजे सरपणाची लाकडं बिकडं कुठे, फोडणीपासून सुरुवात करा ना. तर आता आपण घालूया फोडणी. वा, मस्त खमंग फोडणी बसली. आपल्याला भांड उतरवायला काही चिमटा वगैरे मिळेल का? चिमटा मिळेल ना? नाही थांब, ऍक्च्युली तारा कुठे ठेवते मला माहिती नाहीये. ती तारा कुठे आहे बघ ना जरा, हाक मार की ग. हा बघते. घेऊया क्षणभर विश्रांती, भेटूया थोड्या वेळाने. अहो तुम्हाला मी म्हणत होतो कशासाठी, मला थोडी तरी संधी द्या ना शोधायला चिमटा. हो होईल कमी. अहो तुम्ही नका टेन्शन घेऊ. तुम्हाला असं काय? अहो ठीक आहे होईल कमी. असं हे रोजच आहे. रोज चटके बसतात तुम्हाला. तुम्ही ऐकलं नाहीये का? आधी हाताला चटके तेव्हा मिळते भाकर. क्या बात आणि चिमटा सुद्धा मिळाला. यार, ही तारा कुठे दिसत नाहीये. जाऊ दे, आपल्याला चिमटा मिळाला. चला कांदा भजी करूयात. आता बनणार गरमागरम भजी. ए कांदे मी कापते. नाही तू नाही चिरायचं, अजिबात नाही. प्लीज. ते सुरीला खूप धार आहे. ठीक आहे रे, लहान नाहीये मी. इथे आसपास एका भयंकर शक्तीचा वास आहे. ही शक्ती एकट्या नानांची नाही. पण कोणीही आडवा आलं तरी नानांना ठार मारल्याशिवाय मी इथून जाणार नाही. मी म्हंटल होतं नको करूस म्हणून. कशाला करायचं आपण छानपणा?
हे घे, मी हळद लावते. हळद नको, हळद नाही, हळद नको आहे आपल्याला. माझ्याकडे फर्स्ट एड किट आहे वरती, त्याच्यामध्ये बँडेड वगैरे आहे. मी रडते तरी का? काही होत नाहीये मला. अरे रडते तरी का? मी नाही, हे किती कापलंय. ठीक आहे मी आणते. मी फर्स्ट. तू कशी आणशील? नाही 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 आणते मी, काही नाही होत. सांभाळून ग. आणि ती ओढणी टाक धुवायला. हो. हिने जर मला पाहिलं तर सगळा गोंधळ होईल. मला काहीतरी केलं पाहिजे. मी तर कोणाला दिसले नाही तरी ही मला पाहू शकते. पण कुठे जाऊ? पावलांचा माग काढत भटकणारा जीव आलाय कुणाचा तरी इथं. पोरगीच आहे म्हणून पोरीच्याच पावलावर पाऊल टाकून आली. ओळखीची आई का? ओळखीचीच आहे. तारा मावशी, अगं कुठे होतीस तू? किती हाका मारले तुला? बोट कापलं ना माझं. बरे या ओढणीला रक्त लागले, प्लीज धुवून टाका. हाताच्या पंजावर पंजाई, ओळखीची शक्ती चिरडून जाईल. शरीवरी वडणी कुठं आहे? हिच्या ओढणीमुळे मी कोणालाच दिसत नाहीये. याचा अर्थ या ओढणीच्या वापराने मी नानांपर्यंत सहज पोहोचू शकते, कोणालाही न दिसता. नानांना आता मी सहज मारू शकते. मला कोणीच काही करू शकणार नाही. माफ कर मला, माफ कर. माझ्या चुकांसाठी मी हजारदा माफी मागतो तुझी अंबिके. त्या नरहर पंथाने त्याच्या सुखासाठी मला कधी काबीज केले मला कळलंच नाही ग. इच्छा त्याची होती पण चुका माझ्या हातून घडत होत्या. अंबिके, त्यावेळी मी तुला काहीच सांगू शकलो नाही ग, आणि तुझा हकनाक बळी गेला, हकनाक बळी गेला. मला माफ कर अंबिके, मला माफ कर. मी गुन्हेगार आहे तुझा. पण आता वेळ बदलणार आहे. नरहर पंथाला चकवा देणारी एक शापित शक्ती वाड्यात आली आहे. त्या शक्तीच्या शोधासाठी तो धडपडतोय. तेव्हा ती शक्ती त्याला कधीच सापडू देऊ नकोस. मला वाटतं की ती जी कोणी शक्ती आहे ना, ती माझी मदत करण्यासाठी आली असावी. तिला माझ्यापर्यंत पोहोचू दे देवा. नंदे, नंदे, मी तुझी सुद्धा माफी मागतो ग. मी तुझा बाप म्हणून घेण्याच्या सुद्धा लायकीचा नाही ग. मी तुझी सगळी स्वप्न, तुझं आयुष्य, तुझं सर्वस्व हिरावून घेतलं पोरी. जर माझं बोलणं तुझ्यापर्यंत पोहोचत असेल ना, तर मला माफ कर. माझ्या माफीचा स्वीकार कर नंदा, माझ्या माफीचा स्वीकार कर. नाना, तुम्हाला माझी माफी मागायची आहे ना? मग मागा माफी.
अशी नाही, मरेस तोवर माफी मागा. मी तुमची मदत करायला आले नव्हते नाना, तुम्हाला तडफडून मारायला आले होते.